आपण सगळ्यांनीच मधुमेहाबद्दल ऐकलेलं आहे, बरोबर? पण आपण याकडे फक्त एक आरोग्य समस्या म्हणून पाहतो. पण खरं सांगायचं तर हे त्यापेक्षा खूप मोठं आहे. एक सामाजिक आव्हानच म्हणा ना, ही अशी गोष्ट आहे जिचा परिणाम फक्त एका व्यक्तीवर नाही, तर अख्ख्या कुटुंबावर आणि हो, संपूर्ण समाजावर होतो. तर मग प्रश्न हा आहे की मधुमेह म्हणजे फक्त ब्लड शुगर लेव्हल कमी जास्त होणं आहे का? की याचा संबंध आपल्या सामाजिक आणि आर्थिक आयुष्याशी सुद्धा जोडलेला आहे? चला, आजच्या या भागात आपण ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. बरं, आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी मधुमेह म्हणजे नक्की काय ते समजून घेऊ. मग त्याचे दोन मुख्य प्रकार कोणते आहेत ते बघू. त्यानंतर त्याचा समाजावर काय परिणाम होतो, त्यावर आपण एकत्र मिळून कशी मात करू शकतो, सरकारची यात काय भूमिका आहे, आणि पुढे आपला मार्ग कसा असायला हवा, या सगळ्यावर एक नजर टाकूया. चला तर मग सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टीपासून. मधुमेह म्हणजे नेमकं काय, हे एकदा सोप्या भाषेत समजलं की पुढचे सगळे मुद्दे आपोआप सोपे होतील. तर मधुमेह, ज्याला आपण डायबिटीज मेलिटस असेही म्हणतो, ही एक दीर्घकालीन म्हणजे लाँग टर्म आरोग्य समस्या आहे. यात होतं काय की आपलं शरीर रक्तातील साखरेचं प्रमाण नीट कंट्रोल करू शकत नाही. आणि हो, हा जो दीर्घकालीन शब्द आहे ना, तो खूप महत्वाचा आहे, कारण याचे परिणाम दूरगामी असतात. ओके, आता मधुमेहाचे जे दोन मुख्य प्रकार आहेत त्यांच्याबद्दल बोलूया. टाईप 1 आणि टाईप 2. यांच्यातला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण दोघांची कारणं आणि समाजात होणारे परिणाम खूप म्हणजे खूपच वेगळे आहेत. बघा, या दोन्हींमध्ये एक मोठा फरक आहे. टाईप 1 जो आहे तो एक ऑटो इम्यून आजार आहे, म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीच शरीराविरुद्ध काम करते. हा लहान वयातच सुरू होतो आणि यात इन्सुलिन घ्यावंच लागतं. याच्या अगदी उलट टाईप 2 हा मुख्यत्वे आपल्या जीवनशैलीमुळे आणि काही प्रमाणात आनुवंशिकतेमुळे होतो, आणि तो साधारणपणे 40 नंतर दिसून येतो. आता जरा ह्या तक्त्याकडे बघा. एक गोष्ट लगेच लक्षात येईल. टाईप 1चं कारण ऑटो इम्यून आहे, पण टाईप 2चं मूळ ते आपल्या जीवनशैलीत आहे. आणि हीच हीच गोष्ट खूप महत्वाची आहे, कारण याचा अर्थ असा की यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो, आणि हीच तर सामाजिक बदलासाठी एक मोठी संधी आहे, नाही का? ठीक आहे, आत्तापर्यंत आपण वैद्यकीय बाजू समजून घेतली. पण आता जरा याच्या सामाजिक परिणामांकडे वळूया. कारण लक्षात घ्या, मधुमेह हा फक्त एका व्यक्तीचा आजार नाहीये. याचे पडसाद, याचे तरंग संपूर्ण समाजात उमटतात. विचार करा, हा आजार फक्त रुग्णासाठी नाही, तर संपूर्ण कुटुंबासाठी एक मोठं आर्थिक आणि मानसिक ओझं बनतो. औषधांचा तो कधीही न संपणारा खर्च, नोकरीत येणाऱ्या अडचणी आणि सतत मनात असलेली इतर गंभीर आजारांची भीती, या सगळ्याचा भार शेवटी कुठे येतो, तर संपूर्ण समाजाच्या आरोग्य यंत्रणेवर. बरं, मग यावर उपाय काय? चला, आता त्याकडे वळूया. मधुमेहाला रोखणं ही फक्त एका व्यक्तीची जबाबदारी नाहीये. ही एक सामूहिक, एक सामाजिक कृती आहे. आपण सगळे मिळून एक संरक्षणात्मक ढाल कशी तयार करू शकतो ते आता पाहूया. मग एक समाज म्हणून आपण नक्की काय करू शकतो? सुरुवात अगदी सोप्या गोष्टींपासून होते. म्हणजे बघा, शाळा कॉलेजांमध्ये जंक फूडऐवजी चांगल्या आरोग्यदायी जेवणाला प्रोत्साहन देणं, किंवा मग सगळ्यांना व्यायाम करता यावा यासाठी चांगली मैदानं, पार्क तयार करणं, अशा अनेक छोट्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या प्रतिबंधासाठी आवश्यक आहेत. आणि ही जी आपली सामूहिक ढाल आहे, तिला आणखी मजबूत करायचं असेल तर कुटुंबाचा पाठिंबा खूप म्हणजे खूपच महत्वाचा आहे. त्याचबरोबर खास करून ग्रामीण भागात आरोग्य तपासणी शिबिरं भरवणं आणि ज्यांना आजार आहे त्यांना सामाजिक आधार देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. ओके, आपण व्यक्ती, कुटुंब आणि समाज पाहिलं. आता जरा अजून मोठ्या स्तरावर जाऊया, राष्ट्रीय पातळीवर. ह्या सगळ्या सामाजिक प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी सरकारची धोरणं आणि योजना कशा काम करतात ते समजून घेऊया. सरकार यासाठी खरं तर बऱ्याच पातळ्यांवर काम करतंय. जसं की NPCDCS नावाचा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे, जो मधुमेह, हृदयरोग अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काम करतो. मग जन औषधालय योजना आहे, जिथे अगदी कमी किमतीत औषधं मिळतात. आणि इतकंच नाही, तर डिजिटल माध्यमातून म्हणजे इंटरनेटवरून सुद्धा जागरूकता वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर आपण या संपूर्ण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आतापर्यंत आपण व्यक्ती, समाज आणि सरकार या सगळ्यांची भूमिका पाहिली. आता या सगळ्याला एकत्र जोडून आपला पुढचा मार्ग कसा असायला हवा ते पाहूया.
म्हणजे बघा, या सगळ्या चर्चेचा सार काय, तर मधुमेहावर नियंत्रण मिळवणं हे कोणा एकाचं काम नाहीये. ही आपल्या सर्वांची एक सामायिक जबाबदारी आहे. यात वैद्यकीय उपचार, सामाजिक सहकार्य आणि सरकारी धोरणं या सगळ्या गोष्टी एकत्र यायला हव्यात. आणि एक खूप महत्वाचा विचार इथे लक्षात ठेवण्यासारखा आहे. जर आपण सगळ्यांनी मिळून आरोग्यदायी सवयी स्वीकारल्या, तर फक्त आपलं स्वतःचं आरोग्य नाही, तर एका संपूर्ण निरोगी समाजाची निर्मिती करणं शक्य आहे. आणि ही किती मोठी गोष्ट आहे. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी सोडून जातो. आपला समाज निरोगी बनवण्यासाठी, मधुमेह मुक्त करण्यासाठी यात प्रत्येकाची, म्हणजे अगदी प्रत्येकाची भूमिका काय असू शकते? जरा विचार करा.